नमस्कार मित्रांनो, काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माध्यमांमध्ये प्रचंड ऊर्जा तयार झाली. जसं मनोज जरांगेंना शरद पवारांशी भेटून एक ऊर्जावान व्यक्तिमत्व आपल्याला भेटल्याचा साक्षात्कार झाला होता, त्याच प्रकारे मराठी माध्यमांना हा ऊर्जेचा साक्षात्कार झाला की आता ही ऊर्जा महाराष्ट्रात प्रस्थापितांची राख रांगोळी करणार, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देणार, मुंबईचा गड अभेद्य राखणार, भाजपाला मुंबईसह महाराष्ट्रातल्या अन्य प्रमुख शहरांवर आपली सत्ता प्रस्थापित करायची, या प्रयत्नात भाजपा अयशस्वी होणार. पण प्रत्यक्षात या ऐतिहासिक युतीच्या घोषणेला 24 तास होत नाहीत तोपर्यंत या युतीतल्या घटक पक्षांचे बुरुज ढासळायला लागलेले आहेत. नाशिकचे माजी महापौर ॲडव्होकेट यतीन वाघ म्हणजे मनसेच्या आत्तापर्यंतच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीतल्या ज्या एकमेव शहरामध्ये मनसेला विजय मिळाला, तोही संपूर्ण स्वतःच्या बहुमतावर नाही मिळाला, आघाडीतच मिळाला, पण त्या मनसेचे एकमेव महापौर म्हणून ओळख असलेल्या ॲडव्होकेट यतीन वाघ यांनी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे उबाठा सेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या विनायक पांडे 43 वर्ष ते शिवसेनेत होते आणि एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही ते शिवसेनेतच राहिले होते. त्यांनी देखील पक्ष सोडण्याचा आणि भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बघा, नाशिक महानगरपालिका जिथे दोन्ही शिवसेनांना, खरं तर शिवसेना उबाठा आणि मनसे म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेच्या 2 घटकांना जिंकण्याची थोडीफार शक्यता होती, तिथलेच महत्त्वाचे नेते भाजपात यायला लागलेले. याच्यावरनं काय दिसतं? अनेक गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे हे जे सगळं विचारधारेचं राजकारण आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फोल ठरलेलं आहे. याची फारशी काही किंमत आता उरलेली नाही आहे. या निवडणुकांमध्ये भाई भतीजावाद, मला माझ्या बायकोला, मुलांना, काकांना, आजोबांना, ज्या कोणाला शक्य आहे त्यांना प्रभागात माझ्यासोबत तिकीट मिळणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी किंवा प्राधान्याची गोष्ट ठरलेली. आणि हे तिकीट जे देऊ शकतात त्या पक्षातनं लढायला लोकांची तयारी असते. ही भाजपच्या बाबतीतही खरं आहे. म्हणजे असं नाही की हे फक्त शिवसेना, मनसे, उबाठा सेना, काँग्रेस यांच्या बाबतीत घडत आहे. बाय द वे, काँग्रेसचेही ज्येष्ठ नेते शाहू खैरे हे काँग्रेसला सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आणि त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये स्वतःच्या कुटुंबाचा विचार, म्हणजे जर ठाकरे कुटुंबीय स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करत असतील तर त्यांच्या शिलेदारांनी स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केला तर त्याच्यात काही चूक नाही आहे. दुसरा मुद्दा याच्यातनं दिसतो तो म्हणजे गेल्या 19 वर्षात जे राज ठाकरेंचे निष्ठावान किंवा जे पहिल्यापासून मनसेमध्ये होते, त्यांच्यासोबत होते, त्यांचं अख्खं आयुष्य शिवसेनेविरुद्ध लढण्यात गेलेलं आहे. यातले बरेच जण पूर्वी विद्यार्थी सेनेत होते, त्या विद्यार्थी सेनेला कापून नंतर युवा सेना आदित्य ठाकरेंसाठी तयार करण्यात आली आणि गेल्या 2 दशकांच्या काळामध्ये शिवसेना, नंतर शिवसेना उबाठा आणि मनसे एकमेकांच्या विरोधात लढले. आणि त्यामुळे अनेकदा असं झालं की एकच वॉर्ड, त्याच्यामध्ये जर 2 प्रतिस्पर्धी असतील, म्हणजे जिथे मनसेची ताकद होती तिथे त्यांची लढाई ही मुख्यतः शिवसेनेविरुद्ध किंवा उबाठा सेनेविरुद्ध होती. क्वचित ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा किंवा भाजपाचाही पराभव केला होता, पण मुख्यतः त्यांनी जी मतं कापली होती ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कापली होती. आणि त्यामुळे हे 2 पक्ष एकत्र येणार, त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या मनात
धुसफूस निर्माण झाली, धास्ती वाटू लागली की आता आपल्या सीटचं काय होणार, आपल्या वॉर्डचं काय होणार. कारण हा वॉर्ड आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिळाला तर आपलं राजकीय करिअर आणि मनसेच्या बाबतीत तर ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण 19 वर्ष सत्तेशिवाय तगून राहणं, लढणं, ठीक आहे, त्याच्यामध्ये अनेकांची अर्थपूर्ण समझोता, भागीदारी वगैरे गोष्टी झाल्या असतील, पण तरी एखाद्या राजकीय पक्षाला सत्तेबाहेर 20 वर्ष राहून आणि त्याला जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्थेची किंवा कार्यकर्त्यांची जोड नसते तेव्हा 20 वर्ष अशा प्रकारे सत्तेशिवाय राहणं फारशी अवघड गोष्ट, फारशी सोपी गोष्टी नसते. आणि त्यामुळे जे मनसेचे कार्यकर्ते पहिल्यापासनं मनसेत आहेत त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे की खरी निष्ठा असावी तर ती ही निष्ठा असावी. पण आता ज्या गोष्टीसाठी आपण वेगळे राहिलो, ज्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करत राहिलो, कोणती गोष्ट तर आमच्या राजसाहेबांच्या विठ्ठलाला बडव्यांनी आणि कारकुनांनी घेरलेलं आहे आणि त्याच्यातनं शिवसेनेची मुक्तता करणं अवघड असल्यामुळे वेगळा पक्ष काढणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनीही शिवसेना सोडताना नेमका हाच मुद्दा घेतला होता. त्याच्या आधी नारायण राणे असतील, इतरांनी, म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने तक्रारीचा मुद्दा हाच होता. आणि ते बडवे आणि ते कारकून अजूनही तिथेच आहेत. आणि त्यामुळे ते जर सगळेजण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असतील तर आपण का करू नये. गेल्या वेळच्या निवडणुका जर बघितल्या 2017 सालच्या, तर भाजपा आणि शिवसेना जरी वेगळे लढले असले तरी त्यांनी नाशिक महानगरपालिका खाऊन टाकली होती. मनसेची मदत म्हणजे काय म्हणतात, मजल अवघ्या 5 जागांपर्यंत गेली होती. आणि त्यामुळे मनसे आणि शिवसेनेची मतं यांची बेरीज जरी केली तरी दोघांना खूप काही जास्त संधी आहे असं म्हणता येणार नाही. आणि अशा परिस्थितीत म्हणजे आधीच रिस्क आहे, आधीच जोखीम आहे आणि त्याच्यात पुन्हा आपली सीट कापली जाणार असेल तर राजकीय कार्यकर्ताही स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असेल तर त्याला दोष देता येणार नाही. आणि म्हणून काल युतीची घोषणा करताना जागांची घोषणा करण्यात आली नाही. कारण जर जागांची घोषणा काल करण्यात आली असती की नाशिकमध्ये उबाटा सेना एवढ्या जागा लढणार, मनसे एवढ्या जागा लढणार, उबाटा सेना या जागा लढणार, मनसे त्या जागा लढणार, मुंबईत अशा प्रकारे वाटणी होणार आहे, हे झालं असतं तर ही थेंब थेंब गळती आहे ती बदा गळती झाली असती. याची जाणीव दोघांना येईल. आणि जर ही वस्तुस्थिती असेल तर मग विचारधारा भाजपाचा अश्वमेध रोखणं, भाजपाला मुंबईत येऊ न देणं, मुंबई जी हळूहळू गुजरातकडे सरकत चालली तिला पाठी ओढणं, या सगळ्या गोष्टी सगळ्या फुकाच्याच आहेत हेही स्पष्ट झालं असतं. पण ते स्पष्ट होणार आहे एका आठवड्याभरात, जेव्हा जागा वाटप होईल, जेव्हा कोणत्या जागा कोणी लढायच्या याचं वाटप होईल, तेव्हा सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झालेली बघायला मिळणार आहे. पण तरीही म्हणजे भाजपाला याचा फायदा अशासाठी होऊ शकतो कारण भाजपा हा प्रस्थापित पक्ष आहे. आजही मी बातम्यात बघत होतो की प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी बॅनरबाजी केली होती की ज्यांना पक्षप्रवेश भाजपाने दिला आहे त्यांना विरोध आहे, त्याच्यामुळे निष्ठावंतांचा. पण भाजपात हे एवढ्या पुरतं थांबेल. प्रत्यक्षात भाजपाच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांना किंवा रवींद्र चव्हाणांना आव्हान द्यायची कोणाची ताकद नाही आहे. आणि त्यामुळे भाजपातली नाराजी एका मर्यादेत अडकून राहू शकेल. या सगळ्यांना याचीही पण जाणीव आहे की महाराष्ट्रात पुढचा कुंभमेळा आहे आणि तो नाशिक त्र्यंबकेश्वरला होत असल्यामुळे कुंभमेळ्यात सगळ्यांनाच स्नान करायचं आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षात असलं तर या स्नानाचं पुण्य अधिक मिळू शकतं. आणि तेही एक कारण आहे भाजपात या सगळ्या असंतोषाचा फटका कमी बसू शकेल. पण ज्यांना ही निवडणूक हारणं हा पर्यायच नाही आहे, ज्यांना ही निवडणूक जिंकणं हाच एक पर्याय आहे स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, आणि जे विचारधारेच्या आधारावर आपण लढतोय अशी बतावणी करतायत, त्यांच्यासाठी हे बुरुज कोसळणं फारच चिंतेची गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.